सर्वांना, मी वनिता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर इथे आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर डाळ मेथी। तर त्यासाठी मी इथे अख्खा मसूर घेतलेली आहे आणि इथे मेथी घेतलेली आहे। तर मेथी मी अशी कट करून घेतली आणि आता मेथीला बारीक चिरून घ्यायची आहे। मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता मी इथे मसूरची डाळ पण धुवून घेते। इथं मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर यामध्ये थोडीशी मी हळद टाकते आणि इथं आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर इथे मी 2 कप पाणी टाकते आणि थोडंसं मीठ टाकते। आणि छान 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, एक मोठा कांदा घेतलेला आणि इथे आलं आणि लसूण घेतलेला आहे। तर लसूण भरपूर अशी मी घेतलेली। तर आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। मी मेथीची भाजी पण अशी चिरून घेतलेली आहे। तर चला आता आपण पुढे डाळीला फोडणी द्यायची। इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। तर तेल पण गरम झालेलं आहे। तर त्यामध्ये थोडंसं हिंग टाकते, थोडेसे जिरे आणि इथं आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान असा परतवून घ्यायचा। इथं मी या 3 मिरच्या अशा मध्ये चिरून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता। इथे छान परतलेला आहे। तर आता आलं लसूण आपण वाटून घेतलेलं ते घालूया आणि छान परतवून घ्यायचं। आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला इथे असं परतवून घ्यायचं आहे। तर इथे टोमॅटो टाकूया। हे मसाले आता ॲड करायचे आहे। तर थोडीशी हळद टाकते, आधी पण टाकलेली हळद, लाल तिखट इथं 2 चमचे टाकले लाल तिखट, धण्या जिऱ्याची पावडर आणि परतवून घ्यायचं। चमच मी गरम मसाला टाकते आणि छान इथे हे सर्व मसाले परतवून घ्यायचे। मसाले परतवून झाले तर आता आपल्याला इथे मेथीची भाजी टाकायची आहे आणि तेलामध्ये ही भाजी छान अशी परतवून घ्यायची। पूर्ण मसाले या भाजीला छान असे लागले पाहिजे। अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात आपली ही डाळ मेथी तयार होते। त्यासाठी इथे मी झाकण ठेवते। 2 मिनिटं झालेली आहेत। तर मी आता झाकण काढते आणि बघूया। भाजी छान अशी मी यामध्ये परतून घेतलेली आहे। तर इथे मी गॅस कमी केलेला आहे। तर आता आपल्याला यामध्ये अर्धी वाटी मी दही घेतलेली आहे आणि दही पण छान फेटून घेतली। तर यामध्ये मी टाकते। दही छान मिक्स करून घ्यायचं। सुद्धा 5 मिनिटं छान अशी इथे मी भाजी सोबत शिजवून घेतलेली आहे। तर आता आपल्याला यामध्ये
डाळ टाकायची आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं यामध्ये. यामध्ये मी पाणी टाकते आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं. पुन्हा चवीप्रमाणे मीठ आणि आता ही डाळ छान अशी 10 मिनिटं पुन्हा शिजवून घ्यायची. तर मी झाकण ठेवते. 10 मिनिटं झालेली आहे. तर मस्त अशी आपली मेथी डाळ तयार झालेले आहे. आणि आता मी गॅस बंद करते. अधूनमधून चेक करायचं. इथे मी गॅस आता बंद करते. इथे आपली मस्त अशी मेथी डाळ मसूर तयार आहे. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब.